लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यासाठी राजधानी दिल्लीसह 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 58 जागांसाठी आज शनिवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधील या 58 जागांवर 889 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार हरियाणामध्ये 223 इतके उभे आहेत, तर सर्वात कमी उमेदवार जम्मू काश्मीरमध्ये 20 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशमधील 14, दिल्लीतील सर्व 7, हरियाणातील सर्व 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशामधील 6, झारखंडमधील 4 जागांबरोबरच जम्मू काश्मीरमधील एका जागेवर आज मतदान होत आहे. सन 2019 मध्ये भाजपने या 58 जागांपैकी 40 जागांवर कब्जा मिळवला होता आणि या 58 जागांवर मागील लोकसभा निवडणुकीत एकूण 64.22% मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी मतदान किती टक्के होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यानंतर 1 जून रोजी मतदानाचा अखेरचा टप्पा पूर्ण होईल आणि 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.